गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. जस्ट उठलोय. रात्री आपण पंपावरती थांबलो होतो, इथं गाडी इथं लावली. अरे बाबा, आईला अवघड झालं. अरे रे 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 रे, हे काय नवीन नव्या गाडीचा टायर पंक्चर. तर मित्रांनो, सकाळ सकाळी आपली ओडिसामध्ये प्रॉब्लेम झाली. आता बघा, टायर झालाय पंक्चर. कुठलो ब्लॉगची सुरुवात करावं बोललो तर अवघड आहे. काटा वगैरे आहे का त्याला? खिळा वगैरे कुठं घुसलाय का? दिसत तर नाहीये. तर इथं थांबलो होतो मित्रांनो. चला, पंक्चर काढावे लागणार आहे आता. स्टेपनी काढा. अंगुल पासून एक 50 किलोमीटर आहे मित्रांनो. आपला पार्ट 3 ची सुरुवात करायची आणि पार्ट 3 ची सुरुवात झाली. आपलं टायर पंक्चर. हा चांगला आहे, हा चांगला आहे. एक बसलाय सध्या. असं काहीच आपल्या गाडीचं लुक. आणि हा हायवेची कंडिशन चांगली आहे बरं का. ह्या फक्त थोडं काम चालू आहे 1-2 ठिकाणी. तर चला, पंक्चर काढून घेऊ मित्रांनो. मित्रांनो, कंपनीच्या जॅक वरती किती जणांना भरोसा आहे कमेंट करून नक्की सांगा. कारण आपण तर या जॅकने कधी पंक्चर काढली नव्हती. आपला ओरिजिनल वाला जॅक होता. चढते ओके. तर स्टेपनी काढलेली मित्रांनो. आता आपण हे बदलून घेऊ. मित्रांनो, आपल्या टायर मध्ये बघा, इथं घुसला खिळा. दिसला का? चला, आता याचे पंक्चर काढून घेऊ. याला ठेवून देऊ माग. लगेच पंक्चर काढू पुढे जाऊन. अंगोल, कटक, भुवनेश्वर हे जवळ जवळ आहेत. तर चला मित्रांनो, आता पुढे जाऊया आणि पहिलं टायर पंक्चर काढून घेऊया. कारण स्टेपनीला हवा कमी आहे ऑलरेडी. आपल्या जी कंपनीचा प्रेशर हवा असते ती कमी असते, त्यामुळे ते भरावी तर लागणार आहे. आता पुढं बघू एखादा टायरवाला आणि घेऊ टायरमध्ये हवा भरून आणि टायर पंक्चर काढून. तर चला मित्रांनो, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आता मस्तपैकी घामाने जाम झालं. तर सापडलंय मित्रांनो आपल्याला पंक्चरचं शॉप. साई टायर्स म्हणून आहे. तिथे स्टेपनी काढून दिली आहे. तर चला मित्रांनो, निघूया आता इथून. समोरच आपल्या अंगुलचा बायपास आहे. ते समोर जो बोर्ड दिसतोय तर तो अंगुलचा बायपास आहे. आणि अंगुलमध्ये जगन्नाथ मंदिर पण फेमस आहे. जसं जगन्नाथपुरीला एक मंदिर आहे, तसंच अंगुलला पण जगन्नाथ मंदिर एक फेमस आहे. ऍक्च्युली ते आतमधून आहे आणि आपण थोडं सिटी मधूनच चाललोय. तर इथून एक 15 किलोमीटर मित्रांनो आपल्याला ते पार्ट लोड सोडायचं आहे.
तर त्या लोकेशनला आपण चाललोय. आणि इकडे काय पोलीस वगैरे जास्त त्रास देत नाहीत बरं का, म्हणजे तुम्हाला अडवणार नाही, काही विचारणार नाही. हे बघा असे मस्त ट्रॅफिक गाईड करत असतात. लॉर्ड जगन्नाथ, तेव्हा तिथं बोर्ड लागलाय गणपती लॉर्ड जगन्नाथचा. तर चला मित्रांनो, पोहोचूया पहिला आपण त्या लोकेशन वरती आणि तो पार्ट लोड त्यांना देऊन टाकू, म्हणजे आपण आपल्या पुढच्या प्रवासासाठी मोकळे. वेस्ट बंगालच्या, वेस्ट बंगालमध्ये जर गेलं ना तर मित्रांनो, वेस्ट बंगालचा टीपी आपल्याला काढायचा आहे. आणि गाडी बरोबर जर चालक मालक नसेल तर वेस्ट बंगालमध्ये ऑथॉरिटी लेटर कंपल्सरी असतं. आणि ते कसं बनवलं जातं मी हे तुम्हाला वेस्ट बंगालमध्ये गेल्यावरती नक्कीच सांगेल. तर चला आपण आता निघालो इथून अंगोलमधून आपल्या लोकेशनला, जिथं आपल्याला फर्स्ट ड्रॉप आहे. तर इथं समोरच मित्रांनो आपल्याला पार्ट लोड द्यायचा होता. तो पार्ट लोड दिला, आतमध्ये त्याची रिसिविंग वगैरे घेतली, पेमेंट पण भेटलं आणि आपलं लोकेशन सेट केलं आता इथून टाटा पॉवरचं. ते बघा हा रूट आहे जस्ट अंगोल सिटीमध्ये. ही कटक भुवनेश्वर इकडे राईट साईडला राहिले, बट आपण तिकडून न जाता सरळ वरच्या हायवेने जाणार आहे. बायसनगर वरतून आपल्याला लागेल कलकत्ता हायवे, कलकत्ता चेन्नई हायवे. आणि मग तो दिघाच्या आसपास कुठंतरी, हा हे काय दिघ्याच्या बाहेरून आपण डायरेक्टली जाणार हल्दियाला. तर असं एवढा आपला प्रवास राहिला. नाश्ता पण करून घेऊया, चिमरोल आपले आणले होते ते, आणि अजून आपली पिशवी आहे तशीच आहे. चालू नाश्ता करू आणि इथून पुढे निघू. ओडिशा टू बंगाल म्हणजे वेस्ट बंगाल. एक नंबर सीन, एक नंबर. केवढं पात्र आहे हे. कमीत कमी 2 किलोमीटरचा हा ब्रिज असेल आणि फुल नदी भरून वाहते. तर थोडाच पुढे आलो मित्रांनो, ते बघा तिथं ढाबा दिसतोय का, त्याच्या बाजूला तिथं पाणी पडतंय का त्या 2 ट्रकच्या मधोमध. तर चला तिथे जाऊन आता मस्त वेगळी आंघोळ करून येऊ आणि मग इथं ढाब्यावरती जेवायला पण जाऊ. तर फायनली मित्रांनो आपण आंघोळ करून आलोय. मस्त अशी आंघोळ झाली, एकदम फ्रेश, एक नंबर. आपण सध्या इथे अंगोलच्या पुढे निघालोय. ही अंगोल कॉर्नरचा ही नदी आपण क्रॉस केली मग अशी मोठी. काय आहे नदीचं नाव? हा फ्लायओव्हर आपण क्रॉस करून आलो नेल्को पासून. नेल्को म्हणजे मोठा टेल्कोचा रोड येतो. तर आपला मॅप झालाय सेट. पण आता हे इथं नेटवर्क नाही त्यामुळे थोडं स्लोच चाललंय. फुल हँग होते, फुल हँग. डिसमिस रोड क्लोजर, मिनिमम स्लो रोक 1 तास 46 मिनिटं स्लो. ॲक्च्युली ऑफलाईन मॅप डाउनलोड करायला पाहिजे तर तो आपल्याला फास्ट चालेल. आता आंघोळ केली तरी लगेच गरम झालं. तर आता जस्ट अगरबत्ती लावली आहे त्यामुळं AC काय लगेच चालू करायला नको. दुबारी. त्यानंतर हे बघा इथं पानकोलीला मित्रांनो आपण हायवेला लागू, म्हणजे कलकत्ता हायवे जो आहे कलकत्ता चेन्नई हायवे, पानकोलीला आपण तिथे लागू. त्यानंतर मग आपल्याला पुरीच्या दिघ्याच्या आसपास आहे बघा दिघ्याला आपल्याला कलकत्ताचा टीपी काढायचा आहे. जलेश्वर पाशी आपल्याला बॉर्डर लागेल आणि मग त्यानंतर आपला पुढचा प्रवास राहील. तर अजून 400 किलोमीटरचा प्रवास आहे मित्रांनो. आंघोळ उरकली आहे. जेवण तर काही करायला थांबलो नाही कारण जेवणाला थोडी क्वालिटी नव्हती वाटत म्हणून तिथं थांबलो नाही. तर आंघोळ करून घेतली, पूजा उरकून घेतली. आता इकडून डायरेक्टली निघूया पानकोली बॉर्डरपर्यंत. गाडी खेचून घेऊ, टीपी वगैरे काढून घेऊ. आणि मित्रांनो ऑथॉरिटी लेटर लागतं हे कलकत्त्यामध्ये. जर तुम्ही चालक मालक नसाल, ड्रायव्हर असाल तर तुम्हाला ते काढावं लागतं. त्याची प्रोसेस आपण पुढे रस्त्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू कारण ते का महत्त्वाचं आहे ते पण सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करून घेऊ. चला जस्ट मॅप सेट झालाय. 400 किलोमीटरचा 8 तास दाखवत आहे. आता इथून करूया आपली जर्नी सुरू.
घेऊन जगन्नाथाचं नाव, कारण ही जगन्नाथाची भूमी. पुरी, ओडिसा, अंगुलला पण जगन्नाथाचं मंदिर आहे आणि पुरीला पण आहे. कटक भुवनेश्वर पण आहे, पण आपण कटक भुवनेश्वरच्या बाहेरून चाललोय. आणि मित्रांनो, जोपर्यंत आपल्या आंघोळ होत नाही ना तोपर्यंत अशी चिडचिड होते ना. काय होतं, गरमीमुळे प्रवासामुळे थकून गेला असतो ऑलरेडी आणि त्यात आंघोळीला नाही भेटलं. कसलं जम्पिंग जपॉक आहे, जम्पिंग जपॉक. कॉर्नर वरती होतं थोडं जम्पिंग जपॉक. तर दुबारीला पोहोचलोय मित्रांनो आपण. दुबारी म्हणून या गावाचं नाव आहे. आणि अजूनही एक 50 किलोमीटर आपल्याला समोर हायवे. कसलं भारी पेंटिंग काढलं आणि केवढं मोठं पेंटिंग आहे पाहिलं का. जिंदाल स्टील आणि एवढा मोठा प्रोजेक्ट आहे हा जिंदालचा. बायसानगर रेल्वे स्टेशनच आहे आतमध्ये. कलकत्ता लेफ्ट 360. ओके. कटक इकडं 70 किलोमीटर खाली राहते. भुवनेश्वर 94 किलोमीटर. आपण घेणार आहे आता लेफ्ट. आपल्याला 300 किलोमीटर जायचं आहे आणि तिथून पुढं 60 किलोमीटर कलकत्ता आहे. तर रात्री मित्रांनो आपण ओडिसामध्ये एंट्री केली आणि तेव्हापासून म्हणजे त्यानंतर संबळपूरवरतून अंगोल मार्गे आपण पोहोचलो आपली गाडी खाली करायला आणि तिथून परत सुरू झालेला प्रवास. आज ओडिसा एक्झिट होऊन जायला आपला 125 किलोमीटरचा फक्त प्रवास राहिला ओडिसा मधला. आणि ओडिसामध्ये मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी चांगल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी प्रशासन तुम्हाला बिलकुल असा त्रास देत नाही. कोणी एंट्री वगैरे मागण्याची पद्धतच नाही इकडे. एकदम सायलेंटली ॲटिट्यूड. तर असं काहीसा ओडिसा आहे आपल्या, त्याच्यामध्ये मस्त अशी ओडिसाची जर्नी कंप्लीट झाली. आणि आता राहिलाय पुढं मग अजून 237 किलोमीटरचा प्रवास, जो की आपल्याला हल्दियाचा आहे. म्हणजे 100 किलोमीटर आपल्याला वेस्ट बंगालमध्ये जायचं आहे. तर खडगपूर मार्गे जाणार नाही, कारण आपण खडगपूर मार्गे गेलं तर मग तो रोड कलकत्त्याला जातो. आणि हल्दियाला जायचं असेल तर मग आपल्याला अलीकडूनच जसं चेकपोस्ट क्रॉस करू तसा राईट घेऊन सरळ दिघ्याच्या साईडनी असा पुढं जातो तो रोड, त्या रोडने जायचंय. तर मस्त असा प्रवास झाला इथपर्यंतचा. आणि ओडिसामध्ये पाहण्यासारखं आहे मित्रांनो जगन्नाथपुरी, त्यानंतर कटक भुवनेश्वर. तिकडे भरपूर साऱ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. बट आपल्या रूट पासून ते भरपूर असं लांब होतं म्हणून तिकडं काय जायचं प्लॅनिंग नाही. बट नक्कीच जगन्नाथपुरीला आपण जाऊ, एखादा ब्लॉग तिकडे नक्की करूच. तर आता वेस्ट बंगाल पुढे एंट्री होईल आपली. आणि जे इकडला चेकपोस्ट पण बंद झालेला आहे. बट इकडं आपल्याला मित्रांनो टीपी काढावा लागणार आहे, कारण आपण टीपी काढलेला नाहीये. वेस्ट बंगालचा टीपी ऑनलाईन भेटत नाही म्हणतात. तर बघूया आता यावेळेस बॉर्डरवरती जाऊन टीपी काढून घेऊ. आणि वेस्ट बंगालला मित्रांनो एंट्रीचं लय ताप आहे. इकडं पोलीसवाले ना लय लुटतात, हे मी पण ऐकलंय आणि मागच्या वेळेस मी पण अनुभवलंय. कारण त्याला भरपूर असा टाइम झाला आणि भरपूर वर्षानंतर आपण येतोय, त्यामुळं काही नवीन नियम निघाले असतील, नवीन चेंजअप झाले असतील तर ते आपल्याला पुढे गेल्यानंतरच समजणार आहे. तर फायनली ओडिसा आपला कंप्लीट होत आलाय आणि छान असा ओडिसामधून प्रवास झाला. ओडिसाचे रस्ते पण खूप छान आहेत. म्हणजे आपण मधल्या रोडने किती लांबचा प्रवास कव्हर केला. तर एक बॉर्डरच्या अलीकडे एक 20 किलोमीटर राहिलंय मित्रांनो. आपण जस्ट आता डिझेल भरून घेतलंय. तर आता 2,500 रुपयाचं म्हणजे टोटल 12,500 रुपयाचं डिझेल आपण भरलंय. HP इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे. डेन्सिटी पण चांगलं आहे आणि रेट 92 रुपये 82 पैसे तेवढाच आहे. आपण ऍक्च्युली त्या समोरच्या गाडीला फॉलो करत चाललोय, कारण ती गाडी चाललेली आहे तिकडं जिकडं आपल्याला जायचं आहे, हल्दियाला. मग त्या
चहा प्यायला थांबलो होतो तिथं, तर त्यांच्याबरोबर बोलणं झालं. ते बोलले चल माझ्या मागं मागं, म्हणून निघालोय. आणि बघूया आपल्याला चेकपोस्ट चालू भेटतोय का टीपी काढण्यासाठी. मित्रांनो हा रोड जो आहे ना हा ब्लॉकचा आहे, म्हणजे जे आपले स्क्वेअर ब्लॉक आहेत आपण फुटपाथला वापरतो ना ते ब्लॉक वापरलेत. आणि इकडं पाऊस आपल्यापेक्षा तर जास्त नक्कीच असणार. आपण समुद्राच्या एकदम कडाकडाने चाललोय. तर खड्डे बिलकुल नाही. बघा ना तुम्हाला आता दिसत असतील हे ब्लॉक. एक ब्लॉक निघालेला नाही किंवा खड्डा पडलेला नाही किंवा असं लवण नाही, काय नाही. म्हणजे क्वालिटी रोड आहेत, क्वालिटी. यातला आपण लेफ्ट कोलकाता, राईट साइडला कोणताही सिटी. आणि हा 45-75. ये शहर है अमन का, यहाँ की फिजा है निराली, यहाँ पे सब शांति शांति है. पोहोचलोय मित्रांनो आपण आपल्या लोकेशनच्या एकदम जवळ. ऍक्च्युली आपल्या बाजूला नदी आहे आणि कोणती कंपनी आहे भरपूर मोठी. गेट कुठे आहे? IOCL. कसलंय खतरनाक. तर ती समोर आहे मित्रांनो टाटा कंपनी. आपण जस्ट इथून आतमध्ये आलो. सिक्युरिटी गार्डला विचारलं तो बोलला इथं गेटच्या समोरच गाडीला. तर गाडी लावलेली आहे मित्रांनो आपण इथं. आणि आपले किलोमीटर झालेत बघा 1914. तर एवढं रनिंग आपलं टोटल झालंय, ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिसा आणि आता वेस्ट बंगाल. तर लास्टचा प्रवास तुम्ही पाहिला असेल. म्हणजे फुल गाडी पिसत पिसत इथपर्यंत आलोय. वाजलेत 11:30 वाजून गेलेत, 11:15 वाजायला आले. फुल पिसली. म्हणजे अजून आपण टीपी नाही काढला. ऍक्च्युली टीपी उद्या सकाळी 10 वाजता निघणार आहे, कारण आता रात्री तर काही थांबलोच नाही आपण तिथं. त्या रोडला चेकपोस्ट सापडलाच नाही आपल्याला. आपण डायरेक्ट धडधड त्या ट्रकच्या मागं इथपर्यंत पोहोचले. तर बघूया उद्या काहीतरी करून आपण टीपी काढून घेऊ. पण आता पोहोचले लोकेशनला म्हटल्यावरती टेन्शन नाही. जोपर्यंत गाडी खाली होऊन आपण बाहेर निघत नाही टाटाच्या प्रोजेक्टमधून. तर हा पोर्ट आहे आणि इथं भरपूर अशा हेवी इंडस्ट्रीज आहेत, म्हणजे मेटल, आयरन. आणि हा आता पॉवर प्रोजेक्ट आहे टाटाचा, टाटा स्टील. तर समजू शकताय म्हणजे इथून छोट्या गाड्यांचं थोडं अवघड आहे. तरी पण बघू काय भेटतंय का, शोधावं तर लागणारच. कारण 2000 किलोमीटर, 1900 किलोमीटर MTचा काय आपण प्रवास करणार नाही. तर बघू जे काय होईल ते पुढे बघता येईल. तर सध्या आपल्या मित्रांनो 1900 किलोमीटरची जर्नी कंप्लीट झालेली आहे. आणि या जर्नीमध्ये आपण डिझेल टाकलेलं होतं 12,500 रुपयाचं. त्यातलं अजून टोटली 5 पोल शिल्लक आहेत आपल्याकडे बघा. म्हणजे शेवटला जे 2,500 रुपयाचं टाकलं तेवढंच. आणि टोलचा जो रिचार्ज केला होता ना तो 5,000 रुपयाचा केला होता. तर 3,500च्या वरती आपल्याला टोटल खर्च आलाय टोलचा. टीपी आपण ते 2 काढले ते 530 रुपयाचे झाले. आणि एकच एंट्री आपल्याला छत्तीसगडमध्ये लागली एक्झिटला, ते 100 रुपये. बाकी जेवणाचा वगैरे खर्च असं मिळून एक 17-18 हजाराच्या आसपास आपल्याला खर्च आलेला आहे. आणि हे जे 2 बुकिंग होते मित्रांनो आपले, म्हणजे आपण तो पार्ट लोड घेतला होता आणि हे फुल लोड. तर असे टोटली त्या दोन्हींचं बुकिंग अमाऊंट होती 46,000 रुपये. त्यातले 17-18 हजार रुपये आपल्याला खर्च, बाकी जे काय राहिलं ते प्रॉफिट. तर अशी काहीशी आपली ट्रिप झालेली आहे, जी की आता उद्या गाडी खाली होईल आपली टाटाला. बाकी जे काही प्रोसेस असेल आणि इथून रिटर्न कोणती जर्नी सुरू होणार आहे, हे सगळ्या गोष्टी मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर प्रवास भरपूर झाला आहे. आता हेच आपले साथी झाले खायला, त्यामुळे हेच खात खात आलो आणि प्रवास कव्हर करून घेतलाय. तर आता आराम करता येईल मस्त असा. तर झोपतो मित्रांनो, भरपूर थकलो. आणि प्रवास तर पाहिला असेल कसा झालाय ते. सुरुवातच आपली टायर पंक्चर झाली होती. चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि जय शिवराय.